खायला तर खूपच टेस्टी आणि खूपच चविष्ट आहे. तर तुम्ही पण जरूर ट्राय करा. नमस्कार मित्रांनो, आता मार्केटमध्ये खूपच छान हिरवी हिरवी भाजी येत आहे. तर हे बघा, मी पालक घेतलेली आहे 1 किलो. आता मी याचे मुठले बनवणार आहे. तर त्याच्याकरता पालकला आपण छानपैकी बारीक कापून घेऊया. तर चला की आपण छानपैकी याला बारीक बारीक कापून घेऊया. आणि हे मुठल्या खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट लागतात. तुम्ही नक्कीच करून बघाल. माझ्या प्रकारे तुम्ही नक्कीच करून बघाल. आपल्याला अशी बारीक बारीक पालक कापून घ्यायची आहे छानपैकी. तर हे बघा, या प्रकारे छानपैकी बारीक बारीक आपण पालक कापून घेऊया. त्यानंतर आपण याला छानपैकी धुवायचं आहे साफ आणि स्वच्छ धुवून नंतर दुसरा आपण प्रोसेस करूया. या प्रकारे बघा, मी पूर्ण पालक कापून घेतलेली आहे. आता याला छानपैकी आपल्याला धुवायचं आहे. तर हे बघा, मी भाजीला खूप छान स्वच्छ धुतलेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान मस्त हिरवी हिरवी भाजी आहे. याला छान धुतलेली आहे मी. आता त्याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया. तर मी याच्यामध्ये टाकणार आहे लाल तिखट, त्यानंतर हळद टाकायची आहे. आपल्याला स्वादानुसार थोडीशी हळद टाकायची आहे. नंतर टाकूया आपण मीठ टाकूया. तर मीठ टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला जिरं टाकायचे आहे. जिऱ्याने टेस्ट थोडा छान येतो मस्तपैकी. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हे धनेचं पूड टाकायचं आहे थोडंसं. त्यानंतर टाकूया 1 चम्मच अद्रक लसणाचा पेस्ट. आता ह्याला टाकून आपण थोडंसं मिळवून घेऊया. आणि त्यानंतर मग टाकूया याच्यामध्ये बेसन. तर मी हे 1 वाटी बेसन ॲड केलेलं आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं आपल्याला. ते बघा, तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आणि थोडासा आपण याच्यामध्ये तीळ ॲड करूया. तर मी याच्यामध्ये ही पांढरी तीळ ॲड करणार आहे. त्याने टेस्ट खूप छान वाढते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. तर हे पूर्ण मसाले आपल्याला मिक्स करायचे आहे. त्याच्यामध्ये पाणी न ॲड करता आपण पहिले पूर्ण मिळवून घेऊया. जर आपल्याला आवश्यकता लागली तरच आपण पाणी मिळवूया, नाहीतर बिना पाण्यानेच आपण याला पूर्ण छानपैकी गुंथून घ्यायचं आहे. कणकीला छानपैकी याचा गोळा तयार करायचा आहे. तर हे बघा, बिना पाण्याने छानपैकी मस्त भिजून राहिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडासा तेल ॲड करायचं आहे. तेलमुळे याच्यात छानपैकी टेस्ट येते. आणि या प्रकारे आपल्याला याचा मस्त गोळा तयार करायचा आहे मळून. तर जसं होते ना की पालकची भाजी पुष्कळ लोकांना आवडत नाही आणि मुलांनासुद्धा ते पण खायला नाही पाहत. आणि पालक तशी पण पौष्टिक खूप राहते. तर आपल्या मुलांना आपण कशाप्रकारे पालक द्यावं आणि कशाप्रकारे त्या लोकांनी खायला पाहिजे, तर याच्याकरता मी ही रेसिपी बनवत आहे. तर ज्यांना पालक पसंत नाही ते सुद्धा खूपच स्वाद घेऊन आणि खूपच टेस्ट घेऊन खाणार आहेत. चला, तर हे बघा, आपण छानपैकी मस्त याचा गोळ्या तयार केलेला आहे. या प्रकारे आपला डो तयार आहे. आता आपण याची मुठ्या बनवूया. छानपैकी मस्त डो बनवून तयार झालेला आहे आपला. आता थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आपल्याला आणि याची आपण मुठ्या बनवूया. तर मी याला छानपैकी अशा प्रकारे साईज द्यायचं आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे साईज देऊन याला आपण स्टीम करूया. तर पहिले आपण पूर्ण मुठ्या बनवून तयार करून घेऊया, त्यानंतर स्टीम करता ठेवूया. आणि हे खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट लागतात. बनायला तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. ज्यांना पालक पसंत नाही ते सुद्धा हे मुठ्या
खूपच टेस्टी लागते म्हणून खूपच चांगल्याने खातील आणि मागून मागून खातील, पुन्हा द्या आणि पुन्हा बनवा म्हणून. तर हे बघा या प्रकारे आपण इतक्या कणकीचे 4 मुठ्या तयार केले आहे. मी याच्यामध्ये गव्हाच्या कणकीचा बिलकुल पण उपयोग नाही केला, फक्त बेसन आणि तांदळाचं पीठ टाकले आहे. या 2 पिठांनी म्हणून तयार केलेला आहे मी. तर चला आता आपण ह्याला स्टीम करूया. तर बघा मी इथे इडलीच्या साच्यामध्ये पाणी खाली ॲड केलेलं आहे आणि याच्या वर मी हे मुठ्या ठेवत आहे. तर मी याच्या प्लेटमध्ये मी तेल लावून याला चांगलं ग्रीस करून ठेवलेलं होतं पहिलेच आणि आता आपण याच्यामध्ये मुठ्या शिजवूया. तर हे जे आहे इडलीचा साचा, याच्यामध्ये खूपच लवकर स्टीम होतात म्हणून मी याच्यामध्ये करत आहे. तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर चला तर आपण याला स्टीम करू. तर आपण आता 10 ते 15 मिनिटं याला स्टीम करूया. तर हे बघा छानपैकी थंड झालेलं आहे हे. आता याचे आपण चकत्यासारखे कापून घ्यायचे आहे. तर हे शिजून पूर्ण तयार झालेलं आहे आणि मी इडलीच्या पात्रामध्ये मी दाखवणार होती, पण ते व्हिडिओ थोडी स्किप झालेली आहे म्हणून मी दाखवू नाही शकली. पण आता हे बघा हे थंड झालेलं आहे ना, याला आपण असं कट करून याला मग तळायचे आहे आपल्याला. तर हे बघा ह्या मुठ्या तयार करून आपल्याला या प्रकारे छानपैकी याचे पीसेस तयार करून मग याला तळायचे आहे. तर हे बघा तेल गरम झालेलं आहे. आता मी ह्याला सेलो फ्राय करून घेते. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता याला. आणि या प्रकारे एक एक करून छानपैकी मस्त याला खरबूस छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. छान पैकी तळून घ्यायचं आहे खरबूस. तर खूपच खुसखुशीत आणि खूपच टेस्टी लागतात हे. तुम्ही नक्कीच याला ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला छानपैकी मस्त खरबूस भाजून घ्यायचं आहे, छानपैकी तळून घ्यायचं आहे, जेणेकरून छान मस्त खुसखुशीत लागेल आणि टेस्ट तर खूपच भारी लागत आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. ही रेसिपी खूपच छान आणि खूपच टेस्टी लागते. तर चला तर आपण याला पूर्ण काढून घेऊया. छानपैकी खरबूस भाजून झालेले आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, चांगली वाटली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओ करता. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. नमस्कार. टेक केअर.